जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनस्ती केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन येत आहोत विद्यार्थी मित्रांनो। बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील। परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील। प्रत्येक घटकावरचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळतील। प्रत्येक घटकावरती जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल। विद्यार्थी मित्रांनो, सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याचे निकाल तुम्ही लगेच पाहू शकता, परंतु आपले पालक शिक्षक ते निकाल पाहू शकत नाहीत, आपल्या सोबत नसतात त्यामुळे, आणि त्यांना तो निकाल पाहण्याची सुविधा आम्ही वेगळी लिंक देत आहोत। त्याचबरोबर सर्व पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून तुम्ही त्याच्या प्रिंट काढून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता। पहा विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत। जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचा सर्व अभ्यासक्रम आम्ही युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून शिकवणार आहोत। या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचंय, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करायचंय। त्याच्या लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे। त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला दाबायचंय। ज्या ज्या विद्यार्थ्यांना आयुष्यात करिअर मध्ये मोठं करायचंय, स्पर्धा परीक्षेमध्ये टिकायचंय, अशाच विद्यार्थ्यांनी अशाच पालकांनी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा। त्याचबरोबर हा युट्यूब चॅनल आपल्या मित्रांमध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये शेअर करा। 4थी आणि 5वीत शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी या युट्यूब चॅनलवरचं शैक्षणिक साहित्य खूप महत्त्वाचं आहे, त्याचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करा। टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा फायदा सांगतो, व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात, टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाहीत, त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा। पहा, महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की महाराष्ट्रामध्ये रेकॉर्डेड स्वरूपातली बॅच 5,000, रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅच 25,000 पर्यंत फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत। परंतु आमच्या शाळेच्या माध्यमातून होणाऱ्या युट्यूब लाईव्हच्या थ्रू, युट्यूब लाईव्ह माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम अगदी आपल्याला फ्री शिकवला जाणार आहे। तरी याच्या 4थी आणि 5वीतील शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा। आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना याच्याबद्दल माहिती द्यावी, ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती। आज आपण 5वी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे। पहा, आपण नवोदयच्या तयारीसाठी बाजारातून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घेतो, ते घेतलंच पाहिजे, त्याशिवाय आपला अभ्यास होणार नाही। परंतु आम्हाला असं जाणवलं की त्या कोणत्याही प्रकाशनच्या पुस्तकामध्ये 50 ते 60 उताऱ्यापेक्षा जास्त उतारे नसतात, आणि तेवढेच उतारे आपल्याला परीक्षेसाठी परिपूर्ण नाहीत विद्यार्थी मित्रांनो। त्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी। तरी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 4थी आणि 5वीतील विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा। ज्यांना लाईव्ह तासिका शक्य नाही त्यांनी रेकॉर्डेड तासिका युट्यूब वरती उपलब्ध आहेत, त्या पाहून त्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्या टेस्ट आहेत, त्या सोडवा, जेणेकरून तुमचा अभ्यास होईल। मी स्वामीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 132 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो। आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 135 मधील प्रश्नांचे आयोजन केलेलं आहे। आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, तेही अगदी खात्रीशीर। चला, उतारा क्रमांक 135 तुमच्यासाठी स्क्रीनवर। अभिनंदन कृष्णा, सगळ्यांना फोन केलेस तू, छान। उतारा क्रमांक 135 तुमच्यासाठी स्क्रीनवरती। उतारा काळजीपूर्वक वाचा, वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा। आदित्यचा एवढा फास्ट वाचून झाला? आदित्य वाचल्यानंतर टाकत जा, नक्की वाचलं आदित्य? ओम, वाचून झालं?
आदित्य, ओम, वैष्णवी यांचं वाचून झालंय. उमेर नाव नाही टाकायचं, नाव येत असतं तुझं. कृष्णा खाडे, साक्षी खाडे, प्रशांत सानप, अभिनंदन तुमचं. ज्यांचं ज्यांचं वाचून झालंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला क्षितिजा खाडे, श्रेया इमोजी टाकू नको, वाचलंय तुरे छान. श्रेया चौरे अभिनंदन तुझं. इमोजी कशाला, आपल्या अक्षर टाईप कर ना, अक्षर टाईप केलं मला लवकर वाचता येतं. श्रेया. उत्तरा क्रमांक 135 मी वाचतो. अभिनंदन सृष्टी. आपले राष्ट्रीय निशाण म्हणजे आपले स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. अशोक चक्रकांत हा तिरंगी ध्वज हे आपले राष्ट्रीय निशाण आहे. असा हा राष्ट्रध्वज म्हणजे केवळ तिरंगा कापड नसून त्याला त्याच्या प्रत्येक भागाला विशिष्ट अर्थ आहे. सर्वात वरचा केसरी रंग हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपले स्वतःचे रक्त सांडले त्यांच्या त्यागाची आठवण करून देतो. मधला पांढरा रंग हा पवित्र, शुद्धता व साधेपणाचे निदर्शक आहे. तो सर्व रंगाचा मिश्रणाने बनतो. अशोक चक्र हे शांततेचे व अहिंसेचे प्रतीक आहे व त्याला चोव्या आहेत. अशोक चक्र हे पांढऱ्या रंगावर असते. पहा, अशा प्रकारे हा उतारा आहे. आपला राष्ट्रीय ध्वज 3 रंगाने बनलेला आहे, केशरी, पांढरा आणि हिरवा. प्रत्येक रंगाचं वैशिष्ट्य, त्याचं महत्व, त्याच्यावरती असणारा अशोक चक्र, आपल्या राष्ट्रीय ध्वज तिरंगा याचं हे सर्व उतार्यावरती उदाहरण दिलेलं आहे. अक्षता सानप, कृष्णा खाडे, युवराज थोरवे, अनुष्का थोरवे तुमचं वाचून झालं. तुमचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. चला मी उतारा वाचला आहे. या उतारावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न पहिला, पांढरा रंग कशाचे प्रतीक आहे? उतार्यामध्ये याचं उत्तर आहे, ते शोधायचंय. ओळ क्रमांकही शोधायची आणि नंतर टाकायचे. प्रश्न पहिला, पांढरा रंग कशाचे प्रतीक आहे? प्रश्न पहिला, त्याचा पर्याय ए पावित्र्य, 2 पर्याय बी अहिंसा, 3 पर्याय सी स्वातंत्र्य, आणि पर्याय ए बी सी टाकायच्या ऐवजी 1 2 3 टाकलं का? पर्याय बी 4 शांती. चला विद्यार्थी मित्रांनो, इथं पर्याय ए बी सी डीच्या ऐवजी 1 2 3 4 आलंय, तरी तुम्ही ए बी सी डीच टाका. मी ते दुरुस्त करून घेतो. पांढरा रंग कशाचे प्रतीक आहे? ओळ क्रमांक वैष्णवीमध्ये वरून 5व्या ओळीमध्ये बघा, पांढरा रंग हा पावित्र्य, शुद्धता व साधेपणाचे निदर्शन आहे. 5व्या आणि 6व्या ओळीमध्ये. अभिनंदन वैष्णवी. चला, सृष्टीगंडा ए उत्तर, युवराज थोरवे ए उत्तर, साक्षी खाडे ए उत्तर, आदित्य सानप ए उत्तर, क्षितिजा खाडे ए उत्तर, वैष्णवी सोनवणे ए, ओम सोनवणे ए, सृष्टीगंडा 5व्या आणि 6व्या ओळीमध्ये. अभिनंदन सृष्टी. प्रदीप सानप ए उत्तर, अक्षता सानप ए उत्तर, पूनम कर्डिले ए उत्तर, प्रशांत सानप ए उत्तर, ओम सोनवणे म्हणतोय खालून 4थी आणि 3री ओळ. अभिनंदन ओम. अनुष्का थोरवे ए उत्तर, श्रेया चौरे ए उत्तर, युवराज थोरवे ओळ क्रमांक सांगताय. अभिनंदन. हुमेर डी उत्तर देतोय, शांती. हुमेर बघ बरं प्रश्न पहिला काय आहे आणि बाकीच्यांनी काय टाकले, तू काय टाकलंय. चला, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न पहिल्याचं ए उत्तर दिलंय पावित्र्य, त्यांचं उत्तर बरोबर आहे. बाकी काही जणांनी ओळ क्रमांक टाकली. पहा, आपल्याला उत्तरापर्यंत असं जायचंय. उतारा वाचल्यानंतर, प्रश्न वाचल्यानंतर पर्याय वाचण्याच्या आधी आपल्याला जर ते उत्तरामध्ये जर त्याचं उत्तर असेल तर त्याची ओळ क्रमांक शोधायची. ओळ क्रमांक शोधून त्याच्या खाली खूण करायची पेनाने आणि त्याच्यानंतर आपल्याला उत्तराचा पर्याय क्रमांक प्रश्नपत्रिकेमध्ये बरोबरची खूण करायची आणि शेवटी जाऊन आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये गोल करायचंय. विद्यार्थी मित्रांनो, फक्त आपल्याला 80च गोल करायचे, तर जास्त नाही. सार्थक खटके ए उत्तर. अभिनंदन सार्थक. यशस्वी शेठ ऐश्वर्याला फोन कर, ऐश्वर्या जॉईन नाही, सार्थक. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला, पांढरा रंग कशाचे प्रतीक आहे? याचे योग्य उत्तर आहे ए, पर्याय ए पावित्र्य,
खूप खूप अभिनंदन, सर्वांचंच अगदी उत्तर आले. हुमेर सोडता सर्वांचंच उत्तर बरोबर आले. हुमेर ए उत्तर असतं आणि तू डी टाकतोय, काहीतरी टाकायचं म्हणून टाकू नकोस. बघ सगळ्या मित्रांनी काय उत्तर टाकलंय आणि तू काय टाकतोय. तुला शांतीचं प्रतीक वाटतंय का पांढरा रंग? बघ बरं, ओळ वाच. वैष्णवीने ओळ टाकली, बाकीच्यांनी पण ओळ क्रमांक टाकलाय. 5 आणि 6 ओळीमध्ये उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. प्रश्न दुसरा, अशोक चक्रात कोणत्या रंगाचा असतो? अशोक चक्र कोणत्या रंगाचं असतं? म्हणजे पांढऱ्या रंगावरती एक अशोक चक्र असतं गोल, त्याच्यामध्ये 24 आऱ्या असतात आणि त्या आऱ्याला रंग कोणता असतो? पर्याय ए निळा, पर्याय बी केशरी, पर्याय सी पांढरा, पर्याय डी हिरवा. पहा, पर्याय ए निळा, पर्याय बी केशरी, पर्याय सी पांढरा, पर्याय डी हिरवा. पहा, अशोक चक्राचा रंग कोणता असतो असं विचारलं आहे. प्रश्न दुसरा आहे. अक्षता क्षितिजा प्रश्न क्रमांक 2 टाकायचा. ओम सोनवणे निळा म्हणतोय. पर्याय ए आदित्य सानप, ए सृष्टीगंधा, ए वैष्णवी सोनवणे मध्ये खालून पहिलीच ओळ आहे अशोक चक्राच्या. अशोक चक्र हे पांढऱ्या रंगावर असतं. अशोक चक्र कोणत्या रंगावर असतं? पहा, काही जण हे उत्तर देत आहे. अशोक चक्र कोणत्या रंगावर असतं विचारले, कोणत्या रंगाचं असतं नाही. कोणत्या रंगाचं असतं तर निळ्या रंगाचं असतं असं उत्तर असतं. कोणत्या रंगावर असतं, कोणत्या म्हणजे खाली कोणता रंग आणि वरती कोणता रंग असा प्रश्न आहे. प्रश्न माझ्याकडून वाचण्यात चुकला असेल, कदाचित तुम्ही दुरुस्त करा. पहा, अशोक चक्र केशरी, पांढरा किंवा हिरवा या 3 पैकी कोणत्या तरी एकाच रंगावर असू शकतं. वैष्णवी सोनवणे सी उत्तर, साक्षी खाडे सी उत्तर, अक्षता सानप सी उत्तर, युवराज थोरवे ए उत्तर चुकला आहे. प्रदीप ए उत्तर चुकला आहे. प्रदीप, कोणत्या रंगावर अशोक चक्र असतं? झेंड्याच्या कोणत्या रंगावर अशोक चक्र असतं? पहा, शेवटच्या वेळेमध्ये त्याचं उत्तर आहे. सार्थक खटके, लोकांचं बघून टाकायचं नाही, आपलं आपण शोधून टाकायचं. लोकांचं बघून टाकल्यामुळे हे टाकायची वेळ आपल्या आल्यावर आली. ओम सोनवणे सी उत्तर, अनुष्का थोरवे सी उत्तर, ओम सोनवणे लास्ट लाईन म्हणतोय. अभिनंदन ओम. क्षितिजा खाडे सी उत्तर, युवराज थोरवे सी उत्तर. हुमेर दुसऱ्या प्रश्नाचं निळा उत्तर देते ए हुमेर. बाकीच्याचं उत्तर बघ. सृष्टीगंधा सी उत्तर, आदित्य सानप सी उत्तर, श्रेया चौरे ए उत्तर. श्रेया, कोणत्या रंगाचं नाही विचारलं, कोणत्या रंगावर विचारले प्रश्न नीट वाच. पूनम कर्डिले सी उत्तर, प्रदीप सानप, कृष्णा सानप सी उत्तर, सार्थक खटके. सार्थकने लगेच केशरी करून टाकला बी. कृष्णा खाडे सी उत्तर, प्रशांत सानप सी उत्तर. चला, ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सी उत्तर आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे. ज्यांनी ए बी किंवा ए दिलाय ते चुकलेले आहेत. प्रश्न नीट वाचा. अशोक चक्र म्हणजे 24 आऱ्या असलेलं निळ्या रंगाच्या काड्या असलेलं ते अशोक चक्र लाल, केशरी, पांढरा किंवा हिरवा यापैकी कोणत्या रंगावर असतं? तर इथं शेवटच्या ओळीमध्ये म्हणले बघा, अशोक चक्र हे पांढऱ्या रंगावर असते. इथंच उत्तर आहे. शेवटची ओळ जर आपण वाचली तर लगेच कळलं असतं. सार्थक खटके सी उत्तर. चला, अभिनंदन. सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. पहा, इथं चुकलं तर आपल्याला माफी आहे, पण परीक्षेच्या वेळेस आपल्याला चुकल्यानंतर मार्क जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक उत्तर टाकत जा. मित्राचं बघून टाकू नका, आपलं शोधून टाकत जा. लोक आपल्याला फसवतात, ते आधी चुकीचं टाकतात, नंतर बरोबर टाकतात आणि आपण त्यांचं बघून चुकीचं टाकतो. म्हणजे लोकांचं उष्ट खाण्याची सवय आपल्याला सोडायची. ते खरकट टाकून देतात, त्यांचं जेवण झाल्यावर आणि ते आपण उचलून खाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे लोकांचं बघून कॉपी करतो. उष्ट खायचं सोडून द्यायचं, आपलं ताजं खायचं. याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी. सी उत्तर दिल्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलं होतं त्यांनी परत सराव टेस्ट सोडून योग्य उत्तर टाका. चला, तुमच्यासाठी प्रश्न तिसरा. अशोक चक्रात किती आरे असतात? म्हणजे अशोक चक्रामध्ये गोल चक्रामध्ये किती आऱ्या म्हणजे रेषा असतात? आऱ्या म्हणजे रेषा. पर्याय ए 23, पर्याय बी 24, पर्याय सी 20, पर्याय डी 22. पहा, याचं उत्तरामध्ये उत्तर आहे ते शोधा आणि नंतर टाका. खालून दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे. तुम्ही जर पाहिली खालून दुसरी ओळ पाहिली, वाचली तर तुम्हाला उत्तर शोधता येईल आणि टाकता येईल. युवराज थोरवे बी उत्तर,
ओम सोनवणे बी उत्तर, आदित्य सानप बी उत्तर, कृष्णा खाडे बी, वैष्णवी सोनवणे खालून दुसरी ओळ अभिनंदन, क्षितिजा खाडे बी उत्तर, सृष्टी गंडाळ बी उत्तर, प्रशांत सानप बी, अनुष्का थोरवे बी, वैष्णवी सोनवणे बी, साक्षी खाडे बी, प्रदीप सानप, कृष्णा सानप बी. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, अगदी सर्वांचंच उत्तर बरोबर आलेलं आहे, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. अक्षता सानप अभिनंदन बेटा, पहा अक्षता पण अभ्यास करते, चौथीला असून पाचवीचा अभ्यास खूप छान. बी उत्तर, सृष्टी गंडाळ खालून पहिल्या ओळीत दुसऱ्या आणि पहिल्या ओळीत मध्ये अभिनंदन. सृष्टी, प्रशांत, ओम, वैष्णवी आणि प्रदीप, सॉरी सृष्टी, ओम, वैष्णवी आणि प्रशांत यांनी ओळ पण शोधली पहा. ज्यांनी ओळ शोधली त्यांचंही अभिनंदन, ज्यांनी उत्तर बरोबर टाकलंय त्यांचंही अभिनंदन. सार्थक खटके तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देतोय. 24 आरे अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. शाळेत आल्यानंतर तुम्हाला मी झेंडा दाखवतो, आपण त्याच्यावरच्या आऱ्या मोजून बघू, म्हणजे आपण आयुष्यात असे झेंड्यावरचे प्रश्न कधीही चुकणार नाहीत. मला लक्ष करा, तुम्हाला शाळेत आल्यानंतर शाळेचा झेंडा दाखवतो. चला प्रश्न तिसरा, अशोक चक्रात किती आरे असतात? याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी 24. 24 बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. ज्यांचं या प्रश्नाचं उत्तर कोणाचंही चुकलं नाही, तुमच्या सर्वांचं अभिनंदन. छान प्रतिसाद तुमचा. तुमच्यासाठी प्रश्न चौथा स्क्रीनवर, पूनम कर्डिले बी उत्तर तिसऱ्या प्रश्नाचं अभिनंदन पूनम तुझं. चला चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाक पूनम. प्रश्न चौथा, तिरंगी ध्वजाचा सर्वात वरचा रंग कोणता? पहा, शाळेमध्ये झेंडा फरकल्यानंतर आपण वरच्या बाजूला कोणता, खालच्या बाजूला कोणता रंग असतो तो आपण पाहिलेला असतो डोळ्याने. कधी कधी तुम्हाला उलटा सोयीचा माहीत असावा यासाठी तुम्ही हे शिकलं पाहिजे. प्रश्न चौथा, तिरंगा ध्वजाचा सर्वात वरचा रंग कोणता? पर्याय ए निळा, पर्याय बी केशरी, पर्याय सी पांढरा, पर्याय डी हिरवा. पहा, पर्याय ए निळा, पर्याय बी केशरी, पर्याय सी पांढरा, पर्याय डी हिरवा. पहा, सगळ्यांनी ध्वज पाहिलेला आहे, सगळ्यांना झेंड्याचे रंग माहीत आहेत. युवराज थोरवे केशरी म्हणतोय बी उत्तर, वैष्णवी सोनवणे बी, कृष्णा खाडे बी, सृष्टी गंडाळ बी, ओम सोनवणे म्हणतोय फोर्थ लाईन मध्ये उत्तर आहे. सर्वात वरचा रंग केशरी, सर्वात वरचा केशरी रंग हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपले रक्त सांडले त्यांची आठवण करून देतो. अभिनंदन ओम. ओमनी ॲक्युरेट ओळखली बा, फोर्थ लाईन म्हणतोय तो, अभिनंदन. क्षितिजा खाडे बी उत्तर, अनुष्का थोरवे बी उत्तर, प्रशांत बी उत्तर देतोय आणि चौथी लाईन म्हणतोय अभिनंदन प्रशांत. पूनम कर्डिले बी उत्तर, अभिनंदन पूनम. असंच उत्तर टाकत चल. आदित्य सानप बी उत्तर, प्रदीप सानप, कृष्णा सानप बी उत्तर, युवराज थोरवे चौथी लाईन म्हणतोय अभिनंदन युवराज. साक्षी खाडे बी उत्तर, अनुष्का अक्षता सानप बी उत्तर, यशस्वी श्रेया चौरे बी उत्तर, हुमेर बी उत्तर, अभिनंदन हुमेर. असं उत्तर टाकायचं, स्वतःचं नाव वगैरे काय टाकायचं नाही. हुमेर, छान. चला, सर्वच विद्यार्थ्यांचं अगदी उत्तर बरोबर आलेलं आहे, याही प्रश्नाचं कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. कृष्णा खाडे बी उत्तर, अभिनंदन कृष्णा. सर्वांचंच अभिनंदन. चला, कोणाचंही उत्तर चुकलं नाही, मला खूप आनंद होतो. तुमचं उत्तर बरोबर येतंय. सार्थक खटके बी उत्तर, चौथ्या प्रश्नाचं सर्वांचंच बी उत्तर, केशरी रंग. आपण झेंडा फडकताना जर हिरवा रंग वरती केला तर आपण म्हणतो उलटा झेंडा फडकला, आहे का नाही? उलटा झेंडा फडकणं हा आपल्या देशाचा अपमान आहे का नाही? आपण आपला केशरी रंग वरती आणि हिरवा रंग खाली आणि ध्वजाच्या टोकापर्यंत झेंडा वरती नेऊन आपण 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे आणि मराठवाड्यामध्ये 17 सप्टेंबर हा 4 दिवशी आपण ध्वजारोहणाचा कार्यक्रम करतो. त्या दिवशी काळजीपूर्वक बघत चला आपण ध्वजारोहण कसं करतो, कोणाच्या हस्ते करतो, आहे का नाही? छान, सर्वांचंच उत्तर बरोबर, तुमचं अभिनंदन. चला, तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न, या उत्तरावरील शेवटचा प्रश्न. प्रश्न 5वा, अशोक चक्र कशाचे प्रतीक आहे? पहा, तिरंगा झेंड्याच्या मधोमध असलेलं अशोक चक्र 24 आऱ्याचं त्याचं काय म्हणणं आहे? म्हणजे केशरी रंगाचं एक म्हणणं असतं, पांढऱ्या रंगाचं एक म्हणणं असतं, हिरव्या रंगाचं एक म्हणणं असतं आणि अशोक चक्राचं एक म्हणणं असतं. तर अशोक चक्राचं काय प्रतीक, अशोक चक्र कशाचे प्रतीक आहे? पर्याय ए शांती, पर्याय बी स्वातंत्र्य, पर्याय सी पावित्र्य आणि पर्याय डी साधेपण. पहा, योग्य उत्तर टाका उतार्यामध्ये. याचं उत्तर आहे, या प्रश्नात 5 प्रश्नाचे उत्तर उतार्यामध्ये होते. पहा, अशोक चक्राचं प्रतीक आहे, कशाचं प्रतीक आहे?
शांती, पर्याय ए शांती, पर्याय बी स्वातंत्र्य, पर्याय सी पावित्र्य आणि पर्याय डी साधेपण. चला योग्य उत्तर यायला लागले, अभिनंदन तुमचं. ओम सोनवणे शी उत्तर, ओम वैष्णवी ओळ क्रमांक सांगताय खालून दुसरी, अभिनंदन तुमचं. आदित्य सानप ए उत्तर, वैष्णवी सोनवणे ए उत्तर, सृष्टी गंडाळ ए, क्षितिजा खाडे ए उत्तर, साक्षी खाडे ए उत्तर, सृष्टी गंडाळ खालून दुसरी ओळ मध्ये, अभिनंदन तुझं. श्रेया ए उत्तर, अक्षता सानप ए उत्तर, अनुष्का थोरवे. पाचव्या प्रश्नाचं सी नाही ग, पावित्र्य पावित्र्य नाहीये. पावित्र्य हे पांढऱ्या रंगाचं प्रतीक आहे. अनुष्का थोरवे पग पांढऱ्या रंगाचं प्रतीक हे पावित्र्य आहे, अशोक चक्राचं नाही. ओम सोनवणे ए उत्तर, प्रशांत सानप ए उत्तर, अभिनंदन सर्वांच्या विद्यार्थी मित्रांनो, खूप छान, चांगला प्रतिसाद. अनुष्का थोरवे बघ पांढरा रंग कशाचं प्रतीक आहे बघ एकदा, आणि मग तुला कळन आपल्याला अशोक चक्र कशाचे प्रतीक आहे हा प्रश्न होता. प्रदीप सानप, कृष्णा सानप हे उत्तर, युवराज थोरवे प्रश्न क्रमांक टाकत चला युवराज ए उत्तर, अभिनंदन. शांतीचं प्रतीक आहे पहा अशोक चक्र हे शांतीचं प्रतीक आहे, अभिनंदन. सार्थक खटके ए उत्तर, खूप खूप अभिनंदन, सर्वांचंच उत्तर बरोबर आहे, काही जणांचं चुकलं होतं त्यांनी दुरुस्त केलं, खूप छान. इथं आपलं दुरुस्त करायला संधी आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षामध्ये ही संधी आपल्याला भेटणार नाही. अनुष्का थोरवे ए उत्तर पहा त्यांनी दुरुस्त करून टाकलं, चला खूप छान. अशोक चक्र हे शांतीचं व अहिंसेचे प्रतीक आहे पहा खालून दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे, अशोक चक्र हे शांतीचे व अहिंसेचे प्रतीक आहे. या चार पैकी आपल्याला शांती हा एकच पर्याय होता, अहिंसा हा पर्याय नव्हता, म्हणजे याचं ए उत्तर बरोबर असेल. आदित्य सानप ए उत्तर, अभिनंदन आदित्य. चला खूप छान, अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 135 येथे पूर्ण केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, आपल्या मित्रांना सांगा. युट्यूब शेअर केल्यानंतर त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळेल. पूनम करडे ओळ क्रमांक सांगते, कृष्णा खाडे ए उत्तर, हुमेर ए उत्तर, अभिनंदन कृष्णा, अभिनंदन हुमेर तुझं. चला विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनलची लिंकही व्हॉट्सअप युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्यावरती सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, युट्यूब चॅनलला आपल्या मित्रांमध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये 4थी आणि 5वी शिकणाऱ्या मुलांना शेअर करा, जेणेकरून तेही या सुविधेचा लाभ घेतील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, टेलिग्राम वरती सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत, त्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंकही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. चला तर आपण जाऊया पुढच्या उतार्याकडे. येथे आपला उतारा क्रमांक 135 कंप्लीट होतोय.